सर्वांचं विद्रोही विद्यार्थी संघटनेकडून सर्वांचं हार्दिक स्वागत. एक काही वेळातच आपण स्टार्ट करूया. नवीन शिक्षण धोरण 2019चं राष्ट्रीय शिक्षण धोरण हे सरकारनं पारित केलं आणि त्याला मंत्रिमंडळाची मंजुरीही मिळाली. तर याच शिक्षण धोरणावर वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा उलटसुलट अशी चर्चा सुरू झाली. हे शिक्षण धोरण समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे सगळ्याच बहुजन कष्टकरी लोकांसाठी आणि सगळ्या शिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी. यामुळं आज विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीनं प्राध्यापक प्राचार्य राजेंद्र कुंभार सर यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. राजेंद्र कुंभार सरांची ओळख मी थोडक्यात आपणास सांगतो. राजेंद्र कुंभार सर हे जयसिंगराव कॉलेज येथे प्राचार्य आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक आहेत आणि त्यांच्या वडिलांचं सुद्धा रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये महत्वाचं काम आहे आणि एकूणच ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. सरांच्या अनेक विद्यार्थी पीएचडी करतायत. सर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक आहेत. हेच राष्ट्रीय शिक्षण धोरण हे सरांकडून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल या दृष्टीनं सरांचा त्यावर अभ्यास पण आहे. या सगळ्या दृष्टीनं आपण सरांना आजच्या या आपल्या व्याख्यानासाठी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. तरी आपण हेच लाईव्ह व्याख्यान आपण सरांना विनंती करू की सरांनी ते सुरू करावं. सरांचं पहिल्यांदा विद्रोही विद्यार्थी संघटना महाराष्ट्र तर्फे सगळं बघणाऱ्यांचं, सगळं लाईव्ह बघणाऱ्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं आणि सरांचं स्वागत आहे. सर आपण सुरू करू शकतो. मित्रो, नवीन शैक्षणिक धोरण 2020 आता म्हणायचं, कारण कस्तुरीरंगन समितीचा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट जो आला आपल्याकडं तो 2019 ला आला आणि प्रत्यक्षात हे जे धोरण मंत्रिमंडळानं पारित केलेलं आहे ते 2020 म्हणून आलेलं आहे. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की ते 2 ड्राफ्ट आहेत. एक पहिला ड्राफ्ट आहे तो 417 पानांचा आहे, अपेंडिक्स धरून 475 पानांचा आहे, जो मूळ समितीचा रिपोर्ट आहे. आणि जे मंत्रिमंडळानं पारित केलेला आहे हा मंत्रिमंडळाच्या सचिव मंडळींनी तयार केलेला एक छोटा ड्राफ्ट आहे. तो मूळ होता 60 पानांचा आणि नंतर त्याला 6 पानांचा अपेंडिक्स जोडण्यात आलेला आहे आणि हा 66 पानांचा रिपोर्ट आहे. याचे 4 भाग आहेत. या 4 भागांच्या मध्ये प्री प्रायमरी, प्री स्कूल, हायर प्रायमरी, सेकंडरी आणि हायर एज्युकेशन असे जे भाग झालेले दिसतील. शैक्षणिक धोरण समजून घेण्याच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे काही गोष्टी मी अतिशय मूलभूत आणि प्राथमिक स्वरूपाच्या सांगतोय, कारण हे बऱ्याच वेळेला माहित नसतं. भारतामध्ये शिक्षण नावाच्या गोष्टीचा जो विचार सुरू झाला सरकारी पातळीवर तो मेकॉलेच्या धोरणानं सुरू झाला. मेकॉलेच्या धोरणाची 2 वैशिष्ट्ये होती की शिक्षणाचा हेतू काय. अर्थातच इंग्रजांच्या शिक्षणाचा हेतू होता इंग्रजांना लागणारे नोकर तयार करणं आणि त्यामुळे त्या शिक्षणाचं वैशिष्ट्य होतं ते नोकर लवकर पाहिजे होते आणि मग लवकर नोकर जिथले मिळतील त्यांनी ते घ्यायचं ठरवलं आणि सर्वांना शिक्षण देणं हा त्यांचा अजेंडा नव्हता. आणि म्हणून झिरपेचा सिद्धांत किंवा ट्रिकल डाऊन थिअरी म्हणजे देशातल्या अभिजन वर्गाला जो निवडक असतो त्याला आपण शिक्षण देऊयात, म्हणजे हे शिक्षण झिरपत खालच्या तळापर्यंत पोहोचेल. अर्थातच तळापर्यंत हे शिक्षण पोहोचण्याचा हेतू माणसांना शहाणं करणं हा नव्हताच. त्यामुळे त्या धोरणाची अंमलबजावणी झाली आणि जी ब्युरोक्रेसी तयार झाली त्यातनं तीच ब्युरोक्रेसी आपल्याला स्वातंत्र्याच्या वेळेला आपल्या डोक्यावर बसलेली आहे. आणि म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य कोण चालवत होतं तर ती नोकरशाही चालवत होती आणि नोकरशाहीला शिक्षणामध्ये बदल नको होता.
पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक आपला गैरसमज आहे की 47ला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळणार आहे हे 1916लाच कळालेलं होतं. ते टप्प्याटप्प्याने मिळणार होतं. 1936ला शिक्षण नावाची गोष्ट आहे, विशेषतः प्राथमिक शिक्षण नावाची जी गोष्ट आहे ना, ती ऑलरेडी भारतीय लोकांच्या ताब्यात लोकल बोर्डाच्या साह्याने देण्यात आलेली होती. मग भारतीय भूमीतलं शिक्षण कसं असावं याच्यावर विचार व्हावा म्हणून जे लोकल असेंब्लीज होत्या राज्यांच्या, त्यावेळेचे 5 प्रांत होते. त्यामध्ये मुंबई प्रांत आपल्याकडे होता, जो कराची पासून जमखंडी पर्यंत होता. तसं मध्य प्रांत आहे, उत्तर प्रांत आहे. या सगळ्या प्रांतांच्या मधली जी राज्य होती त्यांच्या शिक्षण मंत्र्यांचं एक शिबिर महात्मा गांधींच्या प्रेरणेनं डॉक्टर झाकीर हुसेन या अतिशय चांगल्या शिक्षण तज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली आणि मौलाना अबुल कलाम आझाद या दुसऱ्या शिक्षण तज्ज्ञाच्या मदतीनं हे पार पडलं. त्यातून जे डॉक्युमेंट तयार झालं त्याचं नाव आहे नई तालीम. आणि नई तालीमचा जो उद्देश होता तो उद्देश होता कि काम की दुनिया को ज्ञान की दुनिया से जोड़ना. तो काम से ज्ञान पैदा होता है और ज्ञान से नया काम पैदा होता है. आणि मग हे शिक्षण श्रमिकांच्या उपयोगी पडेल, श्रमिकांना जवळचं वाटेल, श्रमाबद्दलची प्रतिष्ठा वाढेल, श्रमाबद्दलचं आकर्षण वाढेल आणि सर्वांना श्रम करावं लागेल, हे त्याचं मूलभूत उद्देश. त्याच्यानंतर अनेक समित्या आणि अनेक आयोग आपल्याकडे आलेले आहेत. त्या सगळ्यांच्या डिटेलमध्ये मी जात नाही. पण त्यापूर्वी शिक्षण नावाच्या गोष्टीबद्दल आपल्या देशामध्ये प्राचीन काळापासून काय मत आहे? शिक्षण म्हणजे काय आहे? शिक्षण म्हणजे डिग्री आहे का? शिक्षण म्हणजे परीक्षा देणं आहे का? शिक्षण म्हणजे सिलेबस आहे का? तर अगदी सुरुवातीला जर आपण म्हटलं की उपनिषदांचा संदर्भ घेतला, मी वेदांचा संदर्भ घेत नाही आहे, मी पुराणांचाही संदर्भ घेत नाहीये, कारण या दोन्ही गोष्टी अभिजन वर्गाच्या फायद्यासाठी निर्माण झालेल्या होत्या आणि त्यांना प्रश्न विचारून उपनिषदांच्या मध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे उपनिषदांच्या मध्ये ज्ञान नावाच्या गोष्टीमध्ये बद्दल 2 गोष्टी म्हटलेल्या आहेत. एक आहे सा विद्या या विमुक्तये. विद्या तिला म्हणायचं की जी माणसाला स्वतंत्र बनवते, स्वातंत्र्याकडे नेते, तिला विद्या म्हणायचं. स्वातंत्र्याकडे नेणं म्हणजे विचार करायला शिकणं. आणि मग हे जे स्वातंत्र्य आहे, हे सर्वंकष स्वातंत्र्य म्हणजे विद्या. आणि म्हणून ही विद्या पवित्र आहे. म्हणून उपनिषदाचं दुसरं वचन आहे, नाही विद्येन सदृशम पवित्र मिह विद्यते. विद्येसारखं दुसरं पवित्र काहीही नाही. हा झाला उपनिषदांचा विचार. उपनिषद विद्यार्थ्यामध्ये आहेत, त्यामुळे त्याची जबाबदारी कुणावर नाही, अज्ञार्थासारखी नाही आहे ती. कुणी द्यायचं, काय द्यायचं याच्याबद्दल काय बोलणं नाही, ज्ञानाबद्दल बोलणं नाही. पण ज्ञानाबद्दलची 2 महत्वाची स्टेटमेंट आपल्याला समजून घेतली पाहिजेत. एक स्टेटमेंट जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुलेंचं आहे आणि दुसरं स्टेटमेंट आहे सावित्रीबाई फुलेंचं. ज्योतिबा फुलेंचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट खरं म्हणजे आपण एखादा शब्द किंवा एखादा सुविचार किंवा कविता इतकी घासून टाकतो की तिचा अर्थच नष्ट होऊन जातो आणि मग भाषणामध्ये बोलण्याची गोष्ट ती. हे कवितांच्या बाबतीतही होतं. म्हणजे जोमिलने एका ठिकाणी म्हटलेलं आहे ना, हर कविता हर स्त्री तीसरे बलात्कार के बाद और हर कविता तीसरे पाठ के बाद धर्मशाला बन जाती. तसं विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. हा सुविचार आपण घासून घासून निरर्थक करून टाकलेला आहे. त्याच्यावर विचार करून कोणी बोलताना दिसत नाही. ते म्हणतात की शिक्षण नाही मिळालं म्हणून आम्ही मागे राहिलो. त्याचा अर्थ तसा नाहीये. विद्येविना मती गेली म्हणजे विद्या ती आहे जी मती देते, म्हणजे अक्कल देते, चांगल्या वाईटाचा विचार करण्याची, स्वातंत्र्य पारतंत्र्याचा विचार करण्याची, आपल्या कर्तव्याचा विचार करण्याची, आपल्या इतिहासाचा आणि भूगोलाचा विचार करण्याची, आपल्या अर्थव्यवस्था विचार करण्याची, हे अक्कल जे देतं तिला विद्या म्हणतात. ही नाही मिळाली आम्हाला. आणि जर मती जर नाही आली
तर माणूस अनीतिमान येतो, कुठं जायचं कळत नाही त्याला. म्हणजे विद्येच्या मतीचा संबंध नीतीचा आहे, आणि अनीतिमान समाज आणि मती नसलेला समाज गुलाम होतो, आणि मग समाजाची गती खुंटते. काही लोकांचं वाढ होते, काही लोकांचाच प्रगती होते, विकास होतो, आणि सर्वसामान्य बहुजन हे अज्ञानाच्या, दारिद्र्याच्या आणि गुलामीच्या गाळात ढकलले जातात. म्हणून ते म्हणते नीती विना गती गेली. आणि म्हणून मती, नीती, गती या तिन्ही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. म्हणून हे स्टेटमेंट शिक्षणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून कुठल्याही शैक्षणिक आयोगाच्या रिपोर्टचं परीक्षण फुल्यांच्या या मती, नीती आणि गतीच्या त्रयीच्या आधारानं करावं लागतं. त्याहीपेक्षा वेगळा विचार सावित्रीबाईंनी मांडलेला आहे. सावित्रीबाई म्हणतात, शूद्रांना सांगण्याजोगा हा शिक्षण मार्ग भला, शिक्षणानेच येते मनुष्यत्व, पशुत्व हाटते पहा. म्हणजे पशुचा माणूस होतो तो शिक्षण होतो. म्हणून शिक्षणाचा आशय असा असला पाहिजे की यातनं पशुत्व निघून गेलं पाहिजे. मग गेल्या 70-75 वर्षातल्या शिक्षणानं बलात्कार थांबले काय? दलितांचं मॉब लिंचिंग थांबलं काय? समता आली काय? जाती व्यवस्था नष्ट झाली काय? यातलं काहीच झालेलं नाहीये. म्हणून हे खरं शिक्षण नाही आहे. जसं अण्णाभाऊ म्हटले होते की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, तसं म्हणावं लागेल. ये शिक्षा झूठी है, देश की जनता भूकी है ज्ञान के लिए. ज्ञान कसं असलं पाहिजे याच्याबद्दल आणखीन एक स्टेटमेंट आहे रवींद्रनाथ टागोरांचं. ते म्हणतात, वेअर द माइंड्स विदाउट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय. आणि तिसरं स्टेटमेंट महत्वाचं, वेअर द नॉलेज इज फ्री. ज्ञान मुक्त असलं पाहिजे, मोफत असलं पाहिजे, सगळ्यांना उपलब्ध असलं पाहिजे, ऍक्सेसिबल असलं पाहिजे. तर इन दॅट हेवन ऑफ फ्रीडम, ओ गॉड लेट माय कंट्री अवेक, अशा प्रकारचं शिक्षण माझ्या देशामध्ये झालं पाहिजे की जे सगळ्यांना उपलब्ध असेल, ते मोफत उपलब्ध असेल, आणि त्यातनं स्वातंत्र्याची निर्मिती होईल. माणूस विचारानं, आचारानं स्वतंत्र होईल. त्यानंतरची एक व्याख्या आहे ती महात्मा गांधींची आहे. शिक्षा क्या है? शिक्षा है जीने का हुनर और थोड़ा सा ज्ञान. जीने का हुनर हे महत्वाचे आहे. जगण्याची कला आली पाहिजे आणि थोडस ज्ञान पण आलं पाहिजे. शिक्षणाबद्दल आपण असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. जे आयोग आले आणि त्यांचे रिपोर्ट्स आले, ते रिपोर्ट्स वाईट होते का? आपल्याकडे एक पद्धत आहे. पॉलिसी छान असते हो, धोरणं खूप चांगली असतात सरकारची, पण अंमलबजावणी हे भ्रष्ट लोक होऊ देत नाही. मित्र हो, ही जी म्हण आहे ना, हा जो वाक्प्रचार आहे ना, हा अत्यंत धोकेदायक आहे. तो अभिजनाने आपल्यावर लादलेला आहे. त्यांची कॉन्स्पिरसी, त्यांची कटकारस्थानं उच्चवर्णीयांची आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, उच्चवर्गीयांची आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, म्हणून हे सुभाषित तयार करण्यात आलेलं आहे की धोरण चांगलं आहे पण अंमलबजावणी वाईट आहे. असं नसतं. पॉलिसी इज सो डिझाईन दॅट इट कॅनॉट बी इम्प्लिमेंटेड. धोरणच अशा रीतीनं तयार केलं जातं की त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही पाहिजे. म्हणून धोरणकर्त्यांना असं सांगितलं जातं राजसत्तेकडून की धोरण सुंदर भाषेमध्ये तयार करा, उदात्त भावनांनी निर्माण झालेलं करा, पण त्याच्यामध्ये अशा काही खोचा मारून ठेवा की ज्याच्या साहाय्यानं त्याची अंमलबजावणी होऊन योग्य रिझल्ट मिळणार नाही. मी स्वतः 1984 सालापासून या देशातल्या शिक्षणाच्या चळवळीमध्ये, त्या चळवळीचं नाव आहे ऑल इंडिया फेडरेशन फॉर राईट टू एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाच्या हक्कासाठी राष्ट्रीय संघटन. आणि याच्यामध्ये भारतातले सर्व महत्वाचे बहुजनांच्या बाजूचे अत्यंत विद्वान असलेले शिक्षण तज्ञ होते. मला त्यांच्यावर काम करण्याचं भाग्य लाभलं. 4 वेळेला या देशाच्या पार्लमेंटवर आम्ही मोर्चा काढलेला होता शिक्षणाच्या हक्कासाठी. युजीसी चेअरमन असलेले यशपाल सर आमच्या बरोबर होते,
2 वर्ष खास फेलोशिप मला युजीसीने दिली होती त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी शिक्षणात. डॉक्टर अनिल सदगोपाल होते, प्रोफेसर बी.के. पासी होते, अबू बकर होते, प्रोफेसर नजमा होत्या, डॉक्टर जानकी राजन होत्या, डॉक्टर तृप्ता वाही होत्या, रमेश पटनाईक, देवाशिष दत्त, व्ही एन शर्मा, अशी अनेक मंडळी या ऑल इंडिया फेडरेशन फॉर राईट एज्युकेशन मध्ये जी लढत राहिली त्या लढ्याच्या परिणामामुळे काही थोडे थोडे बदल झाले. खरा बदल जो झाला खरं म्हणजे 60च्या दशकामध्ये कोठारी कमिशननं जे सांगितलं, कोठारी कमिशन स्वीकारलं सरकारनं, पुन्हा एकदा अशी मेक मारलेली होती सरकारनं की ज्याची अंमलबजावणी होणार नाही. कोठारी कमिशनचं पेस्केल आपण स्वीकारलं, कोठारी कमिशनच्या शिक्षकांच्या सोयी सुविधा स्वीकारल्या, पेन्शन स्वीकारली, अनेक गोष्टी आपण कोठारी कमिशनच्या स्वीकारलेल्या आहेत. एकच गोष्ट स्वीकारलेली नाहीये आणि ती स्वीकारायची नव्हती राज्यकर्त्यांना, कारण राज्यकर्त्यांनी ती गोष्ट स्वीकारली असती तर समता आली असती आणि समता आली असती तर श्रीमंतांची श्रीमंती कमी झाली असती आणि गरिबांची गरिबी कमी झाली असती. ही गोष्ट काय होती? ही गोष्ट होती कॉमन स्कूल सिस्टीम, नेबरहुड स्कूल. म्हणजे राष्ट्रपतीचा मुलगा असू दे नाहीतर शिपायाचा मुलगा असू दे, सबको शिक्षा एक समान. सगळ्यांना एकाच ठिकाणी एकाच प्रकारच्या शाळेमध्ये इक्विटेबल क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून हे शिक्षण मिळणं जे आहे ते कोठारी कमिशनची ही गोष्ट नाही स्वीकारली तर अख्ख्या कमिशनचा अहवाल हा बहुजनांच्या आणि श्रमिकांच्या दृष्टीनं कचऱ्यात टाकण्याच्या लायकीचा असतो. त्यानंतर महत्वाचा अहवाल आहे प्रोफेसर राममूर्ती कमिटीचा अहवाल. त्याचं नावच खूप सुंदर आहे. आचार्य राममूर्ती एक विद्वान एज्युकेशनिस्ट होते. त्याच्यामध्ये महत्वाचं काम प्रोफेसर अनिल सदगोपालनी केलेलं आहे. प्रोफेसर अनिल सदगोपाल हे भारताच्या सर्वोच्च संशोधन संस्थेमध्ये TIFR मध्ये मॉलिक्युलर सायंटिस्ट होते आणि या देशातली शिक्षणाची चळवळ चालवण्यासाठी त्यांनी ती नोकरी सोडलेली आहे आणि विज्ञान शिक्षणासाठी होशंगाबाद सायन्स एक्सपेरिमेंट नावाची गोष्ट केलेली आहे. त्यातनं एकलव्याचा जन्म झालेला आहे. खूप वेगळी गोष्ट आहे. पण ही सगळी मोठी माणसं होती. त्या रिपोर्टचं नाव होतं उदात्त मानवीय समाज की ओर. शिक्षणाचा हेतू काय? टुवर्ड्स एनलाइटन्ड अँड ह्युमेन सोसायटी. उन्नत विचार करणारी एक समाजाची व्यवस्था निर्माण करणं. अर्थातच जे कोठारी कमिशनचं झालं तेच राममूर्ती कमिशनचं झालं. ही गंमत असते. हा 475 पानांचा जो अहवाल आहे ना, जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2019 म्हणून आलेला आहे, ह्या अहवालाचं एक झिस्ट काढलं जातं जे सरकारला सोयीचं असतं. ते 60 पानांचं होतं. या कमिटीनंच काढून दिलेलं, पण सरकारला पाहिजे असलेली 6 पानं त्यात जोडण्यात आलेली की जिथं अशी व्यवस्था केलेली आहे की समता आलीच नाही पाहिजे. काय आहे, काय होत असतं की कस्तुरीरंगन अहवालाचं पॉलिटिकल स्टेटस काय आणि लीगल स्टेटस काय, त्याचा राजकीय अर्थ काय आहे आणि कायदेशीर अर्थ काय आहे. कस्तुरीरंगन अहवालाला कोणतीही राजकीय वैधता नाही. हा अहवाल जस्टिसिएबल नाही आहे. म्हणजे यातल्या अहवालाच्या काही गोष्टींची अंमलबजावणी नाही झाली तर कोर्टात जाता येत नाही आणि सरकारला जाब विचारता येत नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे किती गोष्टी चांगल्या सांगितल्या असल्या तर सरकारला जे करायचंय ते सरकार करू शकतं. राममूर्ती अहवालानंतर जी गोष्ट सांगतो, असं एक झिस्ट येतं, त्याची चर्चा संसदेमध्ये होते, तो अहवाल स्वीकारला जातो आणि त्याच्यावर एक केब कमिटीचा रिपोर्ट येतो, छोटासा रिपोर्ट, सरकारनं काय करायचं. म्हणजे आयुष्य ज्यांनी शिक्षणात घालवलेलं आहे त्याने आणि काही वर्ष घालवलेलं आहे त्यांचा रिपोर्ट शेवटी कोण फायनल करतं? नुसता ग्रॅज्युएट होऊन IAS झालेला माणूस. आणि अर्थातच तो कुठल्या जाती वर्गात आलेला असतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि मग या अहवालामध्ये शेवटी त्याचं काय होतं? सरकारच्या आणि नोकरशाहीच्या सोयीच्या गोष्टी स्वीकारल्या जातात. सरकारला आम्हाला शिक्षण द्यायचं नाही आहे
हे केप कमिटीच्या राममूर्ती अहवालाच्या केप कमिटीच्या रिपोर्टमध्ये जे शेवटचा रिपोर्ट आहे ना, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. खूप चांगलं 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 लिहिलेलं आहे. नंतर काही वाईट लिहिलेलं आहे. या शिक्षणाला नोकऱ्या मिळत नाहीत, या शिक्षणावर शिक्षकांच्यावर प्रचंड खर्च होतो, इमारतींना अनुदान द्यावं लागतं, आणि त्यातनं प्रॉडक्टिव्ह म्हणजे सरकारला आर्थिक फायदा येईल असं काही तयार होत नाही. लायब्ररीजवर खर्च होतो, आणि त्यामुळे हा सगळा खर्च देशाच्या दृष्टीने वाया जातो असं राममूर्ती कमिटी नंतरच्या केप कमिटीच्या अहवालात म्हटलेलं आहे. शेवटचं वाक्य महत्वाचं आहे. However, government should continuously go with the higher education, invest in the higher education so as to keep law and order in the country. फार महत्वाचं सत्य सांगितलेलं आहे. एवढं सगळं जरी असलं तरी उच्च शिक्षण दिलं पाहिजे, कारण त्यामुळं त्या उच्च शिक्षणामध्ये जी गुलामी येते, जे कंबरड मोडतं, जो पाठीचा मणका गायब होतो, त्यामुळं तो माणूस भांडत नाही, आणि त्यामुळे समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदते. म्हणून शेजारी रस्त्यावर भरून पडलेल्या माणसाकडं पांढरपेशा माणूस, उच्च शिक्षण घेतलेला माणूस, कुत्र मेलेलं आहे या पद्धतीनं पाहू शकतो. त्याचं रक्त उसळत नाही, तो लढाई करत नाही, तो आपल्या घराच्या आतूनच जे काही करतो. आणि अशी कणा नसलेली पिढी तयार करण्यासाठी निरर्थक उच्च शिक्षण दिलंच. मला ज्यावेळेला विचारतात लोक की मुलं कॉलेजला काय येतात, MA होऊन, MCOM होऊन, MSc होऊन, नेट सेट होऊन, PhD होऊन सुद्धा नोकरी मिळत नाही, मग मुलं काय येतात? विशेषतः बहुजनांची मुलं काय येतात? ती काय परदेशात जात नाहीत, अमेरिकेची संपत्ती वाढवायसाठी काम करत नाहीत, बिलगेटसाठी काम करत नाहीत. मग ही पोर काय करतात, कशासाठी येतात? माझं स्पष्ट मत आहे, ते शिक्षकांना जगवण्यासाठी येतात. का त्यांना शिक्षण कशासाठी आहे आणि ते वापरायचं कसं हे ज्ञान देण्याची सोय नाही, आणि ती सोय नसावी अशी व्यवस्था सरकारच्या धोरणांच्या मध्ये असते. म्हणून धोरणांचं अनालिसिस करणं, असलेल्या ओळी कुणीही वाचू शकतं. अहवालात लिहिली आहे, छान दिसतात, त्या कुणालाही वाचतायत. कार्यकर्त्याला 2 ओळीच्या मधली रिकामी जागा वाचावी लागते, आणि ती वाचता आली पाहिजे. ती ज्याला वाचता येते त्याचं आंदोलन योग्य मार्गाने चालतं, ज्याला वाचता येत नाही त्याचं आंदोलन योग्य मार्गाने चालत नाही. आता आपण डेमोग्राफी बघू. भारताच्या लोकसंख्येचा वर्णपट काय आहे ते बघू, कारण तो कळाल्याशिवाय पुढच्या विवेचनाला अर्थ नाहीये. आपण 138 कोटी आहोत, आणि त्यापैकी 80 कोटी लोकांना आपण माणूस मानायला तयार नाही. कारण कलम 21 अन्वये, संविधानाचं कलम 21 मूलभूत हक्कांचं कलम आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. आणि या कलम 21 अन्वये जे सांगितलेलं आहे, प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. म्हणून 1991 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या उन्नी कृष्णन केसमध्ये जो निकाल आला, की ज्या निकालानं आमच्या लढ्याला थोडंफार यश मिळालं, तो निकाल काय सांगतो? सध्याच्या काळामध्ये शिक्षण घेतल्याशिवाय सन्मानानं जगणं शक्य नाही, आणि म्हणून शिक्षणाचा अधिकार सन्मानाच्या अधिकारामध्ये समाविष्ट केला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निकालामधला वाक्य सरळ, स्पष्ट आणि छान आहे. Article 45 in Schedule 4 should be read in concurrent with Article 21 in Schedule 3. Therefore, the right to education is equal to right to life. आणि म्हणून सरकारला कायदा बदलावा लागला, कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल हा केस लॉ असतो, आणि त्याप्रमाणे कायदा किंवा घटना बदलावी लागते. आणि घटना बदलण्यात आली, आणि त्या घटना बदलाच्या कलमामध्ये मुरली मनोहर जोशींनी आणि त्यावेळच्या वाजपेयीच्या सरकारनी तो कायदा जन्मतः लंगडा, जन्मतः पोलिओ झालेला मुलगा जसा जन्माला येतो ना,
तसा कायदा आणला आणि सगळ्यांनी आपल्या टिऱ्या बडवून घ्यायला सुरुवात केली. शिक्षण हक्काचा कायदा आला, शिक्षण हक्काचा कायदा आला, आता सगळ्यांना शिक्षण मिळणार आहे, सगळ्यांना चांगलं शिक्षण मिळणार आहे, आणि शिक्षण नाही मिळालं तर आम्हाला कोर्टात जाता येणार आहे, वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला असं लक्षात घ्यावं लागेल, कायदा काय होता? मूळ कलम 45 असं होतं की 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. नवीन कायदा काय म्हणतो? नवीन कायदा असं म्हणतो की 6 ते 14 वर्ष वयोगटाच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हा त्यांचा अधिकार आहे. जेव्हा त्यावेळेला विचारलं होतं, आम्ही जाहीर सभेत विचारलं होतं, लिहून विचारलं होतं, तेव्हा आम्हाला उत्तर मिळालं होतं की मूल जे शाळेत जातं ते 6व्या वर्षी जातं, आणि मग शाळेत जायला लागलं की त्याचा शिक्षणात हक्क आहे. म्हणजे प्री स्कूल एज्युकेशन नावाची गोष्ट सरकारनं खाऊन टाकली. त्याच्यावर फार खर्च होणार होता म्हणून नाही खाऊन टाकली, ती यासाठी खाऊन टाकली की माणसाच्या मेंदूचा विकास 6व्या वर्षापर्यंतच होतो. 6व्या वर्षी जेवढा मेंदू माणसाला मिळतो तो आयुष्यभर पुरवायचा असतो. आणि सरकारला अशी व्यवस्था निर्माण करायची होती की ज्या धनदांडग्यांच्या मुलांना प्री स्कूल एज्युकेशन मिळेल, केजी, प्ले स्कूल, अप्पर केजी हे मिळेल, ही खास मुलं असतील, आणि उरलेली जी आहेत जनावरं त्यांना प्री स्कूल एज्युकेशन नसेल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की हा कायदा जरी केंद्रानं केला असेल तर राज्याने आपापले कायदे करावेत. असं का झालं? शिक्षण हे सामायिक सूचीमध्ये आहे, इन कन्करंट लिस्ट. म्हणजे शिक्षणामध्ये केंद्रानंही काम करायचंय आणि राज्यानंही काम करायचंय. आणि केंद्र सरकारनं सांगितलं प्रत्येक राज्यानं यासाठी लागणारा आपल्याला सोयीचा पडेल असा आणि जेवढा जमेल तेवढा कायदा करावा. तेव्हा प्रत्येक ठिकाणी वेगळ्या गोष्टी आल्या, दिलं नाही शिक्षण. आपण पाहतो पण आपण आंधळे असतो, आपण ऐकतो पण आपण बहिरे असतो. हे मी याच्यासाठी म्हणतोय की 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाचा कायदा आल्यानंतर ते मोफत असेल तर खाजगी स्वयंसहाय्यित शाळा कशा असतील, त्यांचं अस्तित्व कायद्यानं शिल्लक कसं राहील? कारण कुणी खाजगी शाळाचं दुकान चालवणारा माणूस ती मोफत चालवत नाही. मग 14 वर्षापर्यंतच्या म्हणजे 8वी अखेरच्या शिक्षणाला तुम्ही पैसे कसे काय घेता? पैसे घ्यायला परवानगी कशी देता? आणि त्यांचं शिक्षण वेगळं आणि जिल्हा परिषद शाळांचं शिक्षण वेगळं. त्याच्याबरोबर आणखी महात्मा फुले नावाची शिक्षण योजना, शिक्षण हमी योजना, जशी रोजगार हमी आहे ना, रोजगार हमी, काम कमी, निम्म तुम्ही निम्म आम्ही, तशी ही शिक्षण हमी योजना काढली की आम्ही ज्यांना परवडतं त्यांना शिक्षण देऊ आणि जे गरीब आहेत त्यांना शिक्षणासारखं काहीतरी देऊ. म्हणजे 6 महिन्यामध्ये झोपडपट्टीतल्या मुलांना कशाच्या तरी वळचणीला बस स्टॉपवर एखाद्या समाज मंदिरामध्ये कुणीतरी अनट्रेंड माणूस काहीतरी शिकवल्यासारखं करेल आणि मी त्याला सांगेन, ए तुला शिक्षण मिळालंय बरं का, आता तू ओरडायचं नाहीये. वस्ती शाळा सांगितलं सरकारनं असं की जवळच्या जवळ शाळा मिळाली पाहिजे, आणि मग वस्तीवर सरपंचाच्या पडवीला तो जेव्हा हो म्हणेल त्यावेळेला गावातल्या नॉन मॅट्रिक पोरानं तिथल्या सगळ्या पोरांना शिकवल्यासारखं करायचं आणि त्याला शिक्षण झालं असं म्हणायचं. या वस्ती शाळा आणि शिक्षण हमी योजना होती कशासाठी? शिक्षक कमी करायचे होते सरकारी शाळांच्या मध्ये, शाळा बंद करायच्या होत्या, त्यासाठी मुख्य शाळेची संख्या कमी करायची होती, म्हणून तिथले विद्यार्थी वस्ती शाळामध्ये घालून शिक्षणाच्या प्रक्रियेमधनं हाकलायचे आहेत. अधिकृतपणे सरकारनं गेल्या 5 वर्षामध्ये
1200 शाळा बंद केल्या आणि 9000 शाळा अनधिकृतपणे बंद केल्या. मूळ संविधानाचा अर्थ असा आहे, एखाद्या डोंगरावर एक मुलगा जरी म्हणत असेल की मला शाळा पाहिजे, त्याला तिथं शाळा मिळाली पाहिजे. नवीन नियमाप्रमाणे 3 किलोमीटरवर शाळा. मग आदिवासी पाड्यावर डोंगराळ भागामध्ये 3 किलोमीटर किती लांब आणि किती असुरक्षित असतात आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण आदिवासींना आणि गरिबांना आम्ही माणूस मानतच नाही. म्हणजे सुशांत सिंह राजपूत हा माणूस असतो आणि आपापल्या गावी निघाले, रस्त्यावर आणि रेल्वे स्टेशनवर मरून पडलेले मजूर माणूस नसतात. त्यांना राईट टू लाईफ नसतो. मीडियाला त्याच्याकडे बघावंसं वाटत नाहीये आणि सरकारला त्याची काळजी करावीशी वाटत. आणि म्हणून या सगळ्या प्रकाशामध्ये आज आपण कस्तुरीरंगन अहवालाकडे बघतो. या कस्तुरीरंगन अहवालामध्ये एकूण 11 मेंबर्स आहेत. त्यातल्या 2 मेंबर्सनी राजीनामा दिला. एक मेंबर आहे तो सेक्रेटरी आहे, सरकारी नोकर आहे. एक मधनं सोडून गेला. 3 व्हाईस चान्सलर आहे आणि एक प्रोफेसर आहे. गेल्या 50 वर्षामध्ये या देशभर फिरताना मी जे शिक्षण तज्ञ बघितले त्यातला एकही शिक्षण तज्ञ यात नाही. कस्तुरीरंगन एक मोठे आणि बुद्धिमान शास्त्रज्ञ आहेत. इस्रोचे डायरेक्टर होते. अत्यंत बुद्धिमान आहेत. त्यांचं स्पेस सायन्स मधलं आणि फिजिक्स मधलं ज्ञान निश्चितपणे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. पण एखादा पेटी चांगला वाजवतो म्हणून त्याला मलखांब येतो म्हणून मलखांबचा शिक्षक नेमता येईल काय? कस्तुरीरंगन यांचा दुसरा एक इतिहास आहे. तो इतिहास असा आहे की ते सरकारला पाहिजे तसा रिपोर्ट तयार करून देतात आणि त्यामुळं बेंगलोरच्या AIC मधल्या माधव गाडगिळांनी पश्चिम घाटावर तिथली जैवविविधता जपण्यासाठी जो रिपोर्ट दिला तो खोडून काढण्यासाठी सरकारने कस्तुरीरंगन यांची समिती नेमली आणि त्यांनी सांगितलं इथल्या निम्म्या भागावर खाणी बिनी काढायला काय हरकत नाही आहे, प्रदूषणकारी उद्योग काढायला काय हरकत नाही, जे सरकारला पाहिजे होतं. त्याच्या बदल्यामध्ये त्यांना खासदारकी मिळाली. आता शिक्षणाबद्दल सुद्धा कस्तुरीरंगन मोठे आहेत, त्यामुळे त्यांचं नाव चांगलं आहे आणि म्हणून त्यांना शिक्षणाचं ही सुरुवात करा म्हणजे महाराष्ट्रानं फार अगोदर केली होती. 2000 मध्ये महाराष्ट्राचं उच्च शिक्षण कसं असावं याच्यासाठी 2 माणसांची कमिटी नेमली. तो रिपोर्ट प्रसिद्ध आहे. किती कार्यकर्त्यांनी पाहिलाय मला माहित नाही आहे. त्या रिपोर्टचं नाव आहे बिर्ला अंबानी रिपोर्ट. म्हणजे या देशातले सगळे शिक्षण तज्ञ सोडून शिक्षणातलं बिर्लांना आणि अंबानींना कळतं हे मान्य करायला सरकारनं आम्हाला भाग पाडलं, कारण त्याच्या विरुद्ध पण आंदोलन झालेलं नाही. या समितीनं जगातल्या अनेक शिक्षण पद्धतींच्या मधल्या छोट्या छोट्या तुकड्या तुकड्याच्या गोष्टी घेऊन एक गोधडी शिवलेली आहे. म्हणून हे शिक्षण धोरण या जमिनीतनं उगवलेलं नाही. इथल्या गरिबांच्या गरजांना लक्षात घेऊन आलेलं नाही. ते 3 प्रकारच्या लोकांच्या गरजा लक्षात घेत. इथल्या उद्योगपतींना, इथल्या मॉल्सना, इथल्या ऑनलाईन बिझनेसला कुरिअर बॉयज पाहिजे आणि मॉलमध्ये विक्रेते पाहिजे, मोची पाहिजेत, बुट पॉलिशवाले पाहिजेत, कुंभार काम करणारे पाहिजेत, न्हावी काम करणारे पाहिजेत आणि परदेशच्या लोकांना स्वस्त मजूर पाहिजेत. भारताचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर भारत हा गेले 1000 वर्ष मजूर पुरवणारा देश आहे. गेल्या 2 शतकामध्ये आपण उसाच्या मळ्याचे आणि खाण कामगार पुरवत होतो. आफ्रिकेमध्ये, ब्रिटिशांच्या राज्यामध्ये, मॉरिशसमध्ये. या शतकामध्ये आपण कॉम्प्युटरचे मजूर पुरवतो आणि म्हणून विज्ञानामध्ये आपल्याला आतापर्यंत फक्त CV रमन हे एकच नोबेल प्राइज मिळालेला आहे. कारण ज्ञान निर्माण होईल आणि संशोधन निर्माण होईल अशी गोष्ट शिक्षणामध्ये नव्हती आणि आजही या रिपोर्टमध्ये नाही.
का ज्ञानाची निर्मिती करणाऱ्याला ज्या प्रकारच्या शिक्षणाची गरज असते त्या मूलभूत गोष्टींचा यात अभाव आहे. ही गोधडी आहे तुकड्या तुकड्यांची, आणि बेरीज सगळीकडे चालत नाही. म्हणजे एखाद्या माणसाला 18 वर्षाची मुलगी लग्नाला पाहिजे म्हणून 9-9 वर्षाच्या 2 घे आणि बेरीज कर म्हणून चालेल काय? तसं अमेरिकेची गरज, बिर्ला अंबानी अडाणीची गरज, मॉल्सची आणि ऑनलाईन एज्युकेशनची गरज ह्या तुकड्यांची गोधडी विणायची. अगदी सुरुवातीला मी सांगितलं की पहिला हा जो झिस्ट रिपोर्ट आहे 66 पानांचा, तो 60 पानांचाच होता. 6 पानं नंतर जोडली. कशासाठी जोडली? मीडियामध्ये सुद्धा, मीडियामध्ये जे बोलतात ना ते खरं नसतं, त्याच्या आत काहीतरी खरं असतं. म्हणजे जिओमध्ये गुगलनं 6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली अशी बातमी आली. कशासाठी केली? त्याच्या अगोदर 6 महिने वर्ल्ड बँकेनं कमिंग एज मध्ये भारतामध्ये 15 अब्ज डॉलर्सचा ऑनलाईन एज्युकेशनचा धंदा तयार होणार आहे असा रिपोर्ट दिलेला होता. आणि ह्या 15 अब्ज डॉलर मधल्या 6 अब्ज डॉलरचा धंदा गुगलला आणि जिओला मिळवायचा आहे. ते म्हणाल ऑनलाईन एज्युकेशन होतं, ह्यात काय वाईट आहे? घर बसल्या शिक्षण मिळेल ना. याच्यामध्ये 3 गोष्टी वाईट आहेत. पहिली गोष्ट, या देशातल्या 80 कोटी लोकांना 2 वेळच्या जेवणासाठी डाळ तांदूळ सुद्धा मिळत नाही. हे आपल्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं, मी 80 कोटी लोकांना दर महिन्याला 5 किलो डाळ आणि तांदूळ द्यायची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे तुम्ही मान्य करता की 80 कोटी लोक आहेत की प्राण्याच्या अवस्थेत जगणारं अन्न सुद्धा त्यांना मिळत नाही. आणि तुम्ही अपेक्षा अशी करता की त्यांच्याकडे मोबाईल असेल, त्यांच्याकडे लॅपटॉप असेल, त्यांच्याकडे 24 तास इंटरनेट असेल, तो डाटा खरेदी करण्यासाठी पैसे असतील. त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की ऑनलाईन एज्युकेशनच्या नावाखाली 80 कोटी लोकांचं शिक्षण आम्ही नाकारतोय. ज्या वेळेला कोरोना आला त्यावेळेला सरकारनं जाहीर केलं, सरकारनं लॉकडाऊन जाहीर केलं. आणि मग मजूर गावाकडे निघाले. त्यावेळेला मी शोधत होतो किती मजूर गावाकडे निघाले बुवा. तर या देशातल्या मायग्रंट लेबर म्हणजे स्थलांतर करणाऱ्या मजुरांची संख्या 13.5 कोटी आहे, हे सरकारी अहवाल सांगतो. 13.5 कोटी. जशी जनावरं पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जातात, त्या पद्धतीनं या देशातली स्वतंत्र नागरिक असणारी, मालक असणारी माणसं पोटासाठी भटकतात. आणि माणसांना राहता येणार नाही अशा परिस्थितीत राहतात. त्याच्यामध्ये खाण कामगार आहेत, ऊस तोडणीचे मजूर आहेत, वीट कामगार आहेत, रस्त्यावर काम करणारे लोक आहेत. ज्या वेळेला एसी मध्ये या लोकांना, वरच्या वर्गातल्या लोकांना गरम होत असतं, त्यावेळेला पाठीला पोरग बांधून कडक उन्हामध्ये जी बाई खडी फोडत असते, तिचं या देशातल्या नागरिकत्वाचं स्टेटस काय आहे आणि तिच्या पाठीवर बसलेल्या मुलाचं शैक्षणिक भवितव्य काय आहे, याच्याबद्दल हा अहवाल मौन बाळगतो. हे अहवालाचं सगळ्यात भयानक वास्तव आहे. दुसरं वास्तव जे भयानक आहे, या अहवालामध्ये 6वी नंतर मुलांना आपल्या घरातल्या कुटीर उद्योगाचं शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली. म्हणजे कुंभाराच्या पोरानं कुंभारकाम शिकायचं असेल तर तो त्याच्या शिक्षणाचा भाग असेल, न्हाव्याच्या पोरानं न्हावी काम शिकायचं असेल तर तो शिक्षणाचा भाग असेल, वडराच्या पोरानं दगड फोडायचे असतील शिक्षणाचा भाग आहे, चपला तयार करणारा शिक्षणाचा भाग आहे, आणि तो शिक्षणाचा भाग समजला जाईल. आणि ते 10-11 वर्षाचं जे मूल आहे ना, ते काम करत असेल, मजुरी करत असेल तर त्याला बालमजूर म्हटलं जाणार नाही.
याचा अर्थ बालमजुरीला पूर्ण प्रोत्साहन दिलेलं आहे. याच्या मागच्या काळामध्ये कोठारी कमिशननं सांगितलं होतं की जॉईन वर्ल्ड ऑफ वर्क टू वर्ल्ड ऑफ नॉलेज, कामाचं जग आणि ज्ञानाचं जग जुळवा. म्हणून 10वी नंतर आणि 10वी पर्यंत सुद्धा, यात नवीन नाही सांगितलं 6वी नंतर व्यावसायिक शिक्षण, ते त्यावेळेला सांगितलं 1976 ला. आणि त्यावेळेला प्रत्येक शाळेमध्ये कार्यानुभव नावाचा एक भाग सुरू झाला. आणि या कार्यानुभव मध्ये तुम्ही म्हणाल की कार्यानुभव म्हणजे काय विशेष आहे? तो पाहिजेच, मुलांनी काम शिकलं पाहिजे, त्यामुळे रोजगार मिळेल, त्याला स्वाभिमान निर्माण होईल, त्याला आत्मविश्वास येईल, सगळं ठीक आहे ना. कार्यानुभवचे विषय काय काय होते? महाराष्ट्राच्या सर्व ग्रामीण विभागामध्ये आणि आदिवासी भागामध्ये कार्यानुभवचे विषय होते. बत्ती दुरुस्ती, गॅस बत्ती माहित असेल तुम्हाला, स्टो दुरुस्ती, सायकल दुरुस्ती, कुंडीतील बागकाम आणि परसातील बागकाम, हे सगळीकडे होते. आणि त्याच वेळेला पुण्यातल्या खाजगी शाळांच्या मध्ये, शहरातल्या खाजगी शाळांच्या मध्ये कार्यानुभव मध्ये विषय कुठले होते? इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर दुरुस्ती, कम्प्युटर सॉफ्टवेअर. म्हणजे नारायण कुलकर्णी कवठेकर नावाच्या कवीने खूप चांगली कविता लिहिली. मी एक आंडू पांडू, तू एक आंडू पांडू, तकदीर थोर त्यांचे, आमचे नशीब गांडू. सवयी युगायुगांच्या दोहोस लागलेल्या, आमचे सलज्ज पुठ्ठे, त्यांचे सुसज्ज दांडू. आहे हवा अशी, खाईल शेण डॅनी, उचलेलं शेण धोंडू. कस्तुरीरंगन अहवालामध्ये सुद्धा हीच व्यवस्था आहे की गरिबांनी अधिक गरीब व्हावं आणि श्रीमंतांनी अधिक श्रीमंत व्हावं. कारण हे सगळं करत असताना ते असं म्हणतात खाजगी शाळा राहणारच आहेत, त्यांना फी घेण्याची परवानगी पण राहणार आहे. एक नवीन गोष्ट आहे त्यामध्ये, खाजगी स्वयंसहाय्यित शाळांची तपासणी करण्याचा अधिकार सरकारी शिक्षण अधिकाऱ्याला राहणार नाही. आता तो आहे, वापरत नाही. कुत्रा हाकलावं तसं या शिक्षण अधिकाऱ्यांना दारावरनं हाकलून देतात मोठ्या शाळा, ज्यांना इंटरनॅशनल शाळा म्हटल्या जातात, ज्यांना कॉन्व्हेंट्स म्हटलं जातं. आत काय चाललंय बघायचं नाही, फी किती घेतली विचारायची नाही, शिक्षण कसं दिलंय विचारायचं नाही. याचा अर्थ असा आहे की जर खरोखर कस्तुरीरंगन अहवालाला शिक्षणातली समता आणायची होती तर खाजगी शाळांचं अस्तित्व आणि त्यांना फी घेण्याची परवानगी, या दोन्ही गोष्टी येतात कशा? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या वेळेला कलम 45 मध्ये 14 वर्षापर्यंत शिक्षण लिहिलं होतं. महात्मा फुलेंनी, शाहू महाराजांनी 12 वर्षापर्यंत शिक्षण सांगितलं होतं. बाबासाहेबांना विचारलं होतं हे 14च वर्ष का, 12 वर्ष का नाही? त्यावेळेला 13व्या वर्षी 7वीची परीक्षा व्हायची. 7वीची परीक्षा केंद्र परीक्षा असायची, त्याला व्हर्नॅक्युलर फायनल म्हणायची. आणि व्हर्नॅक्युलर फायनल झाल्यानंतर नायब तहसीलदार होता यायचं. आणि बाबासाहेब म्हणतात तहसीलदारासारख्या चिरीमिरीच्या नोकरीच्या मागं न लागता माझ्या श्रमिकांची मुलं, माझ्या समाजातल्या श्रमिकांची मुलं उच्च शिक्षणाची गोडी चाकतील आणि विद्वान होतील हे स्वप्न मला बघायचं. पण 76 साली 1976 ला युनोनं असं जाहीर केलं, ज्याच्यावर पहिली सही भारताची आहे, की 18 वर्षापर्यंतचा कुठलंही मूल याला मूल म्हणण्यात येईल. तोपर्यंत त्याला बालमजुरी लावता येणार नाही, तोपर्यंत त्यानं शिक्षण घ्यायचं आहे. मग आमच्या देशामध्ये 14 वर्षापर्यंतचं मोफत शिक्षण हे 18 वर्षापर्यंत का झालं नाही? 12वी झाल्याशिवाय काहीच करता येत नाही. मग त्यानं 8वी झाल्यापासून 12वी होईपर्यंत काय करावं? आणि महाराष्ट्रात 7वी झाल्यापासून, कारण 8वी हायस्कूलला जोडलेली आहे, त्याचा संबंध मोफत शिक्षणाशी ठेवलेला नाही, त्या सरकारी शाळांचे संबंध ठेवलेले नाही, सरकारी हायस्कूल्स नसतात आपल्याकडे फारशी.
तर त्यानं काय केलं पाहिजे, बाप गरीब असेल तर मजुरीला गेलं पाहिजे, आणि मजुरीला गेल्यावर तुम्ही त्याला बालमजूर म्हणून शिक्षा करणार आहे. म्हणजे आई जीव घाले ना आणि बाप भीक मागू दे ना, अशी परिस्थिती अधिकृतरित्या निर्माण केली, धोरण काही असलं तरी. महाराष्ट्र सरकारनं तर बिहार सारख्या, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सारख्या मागास राज्यांच्या मध्ये सुद्धा पूर्व प्राथमिक 5वी अखेर आहे आणि उच्च प्राथमिक 8वी अखेर आहे. कारण 14 वर्ष होतात त्यावेळी 8वी होतात. महाराष्ट्राचे 2 अधिकारी जमो अभ्यंकर आणि वसंत काळपांडे हे सातत्यानं फसवत राहिले, केंद्राला राहिले, आमच्याकडे 14 वर्षापर्यंत शिक्षण आहे म्हणून सांगत राहिले आणि प्रत्यक्षात 7वी पर्यंत शिक्षण देत राहिले, 8वी पर्यंत दिलं नाही. 11वी 12वी हे उच्च माध्यमिकचा भाग देशभरात आहे. त्यामुळे IISc मध्ये, NCL मध्ये किंवा NPL मध्ये मुलं गेली आणि ते जर म्हटले की आम्ही 12वीला ह्या कॉलेजला होतो, लोक हसतात. 11वी 12वी कॉलेजचा भाग कसा असेल? इथं धोरणात्मकरित्या विषमता निर्माण करण्यासाठी ते या चिंध्या केल्या. काही ज्युनियर कॉलेजेस हायस्कूलला जोडली, काही ज्युनियर कॉलेजेस कॉलेजला जोडली आणि ह्या सगळ्याचा कशाशी संबंध ठेवलेला नाही आहे. एक परीक्षा वाढवणं. ज्या वेळेला CET आली, या धोरणामध्ये सुद्धा CET ला बंदी नाही आहे. तामिळनाडूमध्ये प्रथम आलेली एक गरीब मुलगी, जिला 98.5% इतके मार्क आहेत, तिनं आत्महत्या केली. याचं कारण असं आहे की ती 12वी झाली विज्ञान शाखेमध्ये, पण तमिळ मधून झाली आणि नीट ही परीक्षा जी आहे ती इंग्लिश मधून आहे. म्हणजे तुमच्या देशामध्ये गणित येऊन चालत नाही, विज्ञान समजून चालत नाहीये, जीवशास्त्र समजून चालत नाहीये, तुम्हाला परक्याची इंग्रजी भाषा यावी लागते. आणि म्हणून या अत्यंत बुद्धिमान असलेल्या बहुजनांच्या मुलांना आत्महत्या करण्याची पाळी येते. याही कस्तुरंगन अहवालामध्ये नीट बंद होईल असं म्हटलेलं नाही आहे. CET ज्या सुरू झाली, हा प्रश्न रयत शिक्षण संस्थेच्या एका जनरल सभेमध्ये हा ज्यावेळेला आला होता, त्यावेळेला पवार साहेबांनी सांगितलं होतं की मी त्यात लक्ष घाल. सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय ज्यावेळेला आला, त्यावेळेला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जे प्रतिज्ञापत्र करण्यात आलं ते जाणून बुजून अभ्यंकर महाशयांनी केलेलं आहे. सचिव होते ते. एखाद्या राज्यामध्ये एकच बोर्ड असेल, त्याचा सिलेबस आणि परीक्षा एकच असेल तर CET घेऊ नये असा कायदेशीर आधार होता. या महाशयांनी खोटं सांगितलं की आमच्याकडे 5 वेगवेगळे बोर्ड आहेत. म्हणून कोर्टानं सांगितलं की 5 वेगवेगळे बोर्ड असतील तर त्याची लेवल सारखी असणार नाही, म्हणून CET सुरू करा. कारण तोपर्यंत बहुजनांची मुलं बोर्डाच्या परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये यायला लागलेली होती, त्यांनी अभिजनांची मक्तेदारी मोडलेली होती. अशा वेळेला आणखीन एक मोठा अडथळा ठेवला पाहिजे, ते करण्यात आलं. आता ह्याच्यामध्ये पण नीट आहे, ह्याच्यामध्ये JEE आहे. याच्या मागे एक मोठी लॉबी आहे, त्याला क्लासची लॉबी म्हणतात. कोटा नावाचं अप्रसिद्ध गाव आज या देशामधल्या कुठल्याही इंडस्ट्रियल सिटीपेक्षा जास्त श्रीमंत आहे. कारण तिथं IIT साठी आणि नीट साठी क्लासेस चालवले जातात, त्याची प्रसिद्धी केली जाते. ज्यांच्या आईबापांच्या खिशामध्ये 3 लाख 4 लाख रुपये असतात त्यांची पोरं तिथं शिकतात आणि ते सगळे डॅनी होतात आणि शेण खातात. दिल्ली मधला खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारा पोरगा पोस्ट ग्रॅज्युएट होतो, तोपर्यंत तो 4.5 कोटी खर्च करतो. महाराष्ट्रातल्या खाजगी मेडिकल कॉलेजची फी सुद्धा 40 लाखाच्या आसपास केलेली आहे आणि सरकारच्या परवानगीने केलेली आहे. मग आता वर्षाला 40 लाख रुपये भरणे 5 वर्ष आणि त्यानंतर PG साठी 3 वर्ष, हे ज्यांच्याकडे असतं तो गडचिरोलीवर उपचार करायला जाईल.
तो इथल्या झोपडपट्टीतल्या लोकांच्यावर मोफत उपचार करेल? तो करणार नाहीये. आणि हे डेलिब्रेट डिझाईन आहे, हे कटकारस्थान कॉन्स्पिरसी आहे. आणि ही कॉन्स्पिरसी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि या संपूर्ण अहवालाचं वर्णन एका वाक्यामध्ये करायचं असेल तर यांचं असं म्हणणं आहे की आम्ही चांगलं शिक्षण देणार आहे, आम्ही सर्व गोष्टींचं शिक्षण देणार आहे. एक अंडरलाईन करावं लागेल वाक्य. वाक्य असं आहे, हैसियत वाले सीखेंगे और बिना हैसियत वाले मजदूर बन जाएंगे. शाळांच्या मध्ये मुनाफाखोरी म्हणजे नफेखोरीला अधिकृतरित्या मान्यता कस्तुरीरंगन अहवालानं दिलेली आहे. ते एवढंच म्हणतात की हा नफा प्रमाणात घ्यावा. हे प्रमाण कुणी ठरवायचं आहे? हा अहवाल म्हणतो हे प्रमाण त्यांनीच ठरवायचं आहे, त्या शाळेनंच ठरवायचं आहे. कारण सरकारी अधिकारी त्यांना तपासू शकणार नाहीये, पण ते ट्रान्सपरंट असणार आहे, त्यांची फी किती असणार आहे ते लिहिलं जाणार आहे. आणि ती फी देऊ न शकणारे या देशाचे नागरिक नाहीत का? गडचिरोलीमध्ये डॉक्टरकी करण्यासाठी आम्हाला गडचिरोलीचा पोरगा लागेल, नसेल इतर भागातला मजूर स्तरातून आलेला मुलगा पाहिजे, तरच त्याला एक एम्पथी वाटेल. इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचं तसंच करून टाकलेलं आहे. असं आईबापांना वाटतं की आपलं 50% वालं पोरग सुद्धा IIT ला जाण्याच्या लायकीचं आहे. आणि हीच क्लासची लॉबी त्यांच्या आईबापांना हे पटवून देत असते. पण लोक म्हणतील 50%ला कसं काय देता तुम्ही, असं म्हणून सध्या बोर्डाने ठरवलं की जो अपघात झाल्यामुळं, आजारी असल्यामुळं किंवा उडाण टप्पू असल्यामुळं परीक्षेच्या हॉलपर्यंत जात नाही, तोच फक्त नापास होईल. 98% रिझल्ट लागतो. 100% मार्क्स असणारे हजारो विद्यार्थी असतात आणि काही तर 100% पेक्षा जास्त मार्क असणारे असतात. सगळ्यांना पासच करायचंय. म्हणजे मग पैसेवाले शिकतात आणि कमी पैसेवाले सुद्धा आपला मुलगा हुशार आहे या भ्रमामध्ये क्लासवाल्यांची भर करतात. आतापर्यंत खासगी विद्यापीठ आणि ऑटोनॉमस बॉडीज बद्दल या अहवालाच्या अगोदर असं म्हटलं होतं की ऑटोनॉमस आहे म्हणजे त्यांचे पैसे त्यांनी जमा करायचे आहेत, त्यांना अनुदान मिळणार नाही. मग त्यांची फी किती ठेवायची त्यांनी? अंबानीची युनिव्हर्सिटी निघाली, गोडावची युनिव्हर्सिटी निघाली, अडाणींची युनिव्हर्सिटी निघालेली आहे, अजिम प्रेमजींची युनिव्हर्सिटी निघालेली आहे, मणिपाल युनिव्हर्सिटी निघालेली आहे, एमआयटी युनिव्हर्सिटी निघालेली आहे. आता हा अहवाल असं म्हणतो की ते स्वतःच्या बळावर जरी विद्यापीठ काढत असतील तरीही त्यांना सरकार अनुदान देऊ शकेल. कुणाला शिकवण्यासाठी? जे लठ्ठ फी घेऊन येतात त्या धनदांडग्या आणि जात लांडग्या लोकांच्यासाठी. हे धाडस याच्या अगोदर झालेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, पब्लिक फिलॉन्थ्रॉपिक पार्टनरशिप नावाची एक गोष्ट आली आहे. म्हणजे दानशूर लोकांना शिक्षणामध्ये पैसे गुंतवण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल. कारण तसं परदेशात केलं जातं. परदेशात कसं केलं जातं माहित आहे? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला तुम्ही एक 500 कोटी रुपये दिले तरी देखील तिथल्या प्रॉक्टर बरोबर एक फोटो काढण्याच्या पलीकडं कुठलाही अधिकार नाही दान देणाऱ्याला. इथं तसं होईल का? इथं जो पैसे घालतो फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणून उद्योगातला काळा पैसा पांढरा करण्यासाठी, तो त्याच्याच पद्धतीने शिक्षण देणार आहे. आणखीन एक खूप छान गोष्ट आहे, म्हणजे दिसायला छान आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नुसत्या पाठ्यक्रमावर शिक्षण देऊन एक समर्थ नागरिक तयार होत नाही आणि म्हणून शाळेच्या अभ्यासाबरोबर त्यांना पूरक पुस्तकं वाचण्यासाठी दिली जातील. इतिहास, भूगोल, संस्कृती, धर्म या संदर्भातली सगळी पुस्तकं वाचायला दिली जातील पूरक पुस्तकं म्हणून.
काय छान आहे ना. आणि त्याची परीक्षा घ्यायची नाहीये. पूरक पुस्तकं कोण देणार आहे? सरकार देणार आहे. सरकार जर फॅसिस्ट असेल तर, सरकार जर धर्मांध लोकांनी बनलेलं असेल तर, महाराष्ट्रामध्ये तावडेंनी कुठली पुस्तकं दिली? RSSच्या मनोवृत्तीची पुस्तकं दिली, अंधश्रद्धा वाढवणारी पुस्तकं दिली, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या प्रकाशनामधनं दिली, आपल्याच लोकांना मोठं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं पुन्हा धर्मांध, विषमतावादी युवक कसा तयार होईल याची सोय केली. अर्थातच इथं तशी पुस्तकं देणं हे कायद्यानं बंधनकारक नव्हतं, पण कस्तुरंगनच्या रिपोर्टचा जो भाग ज्येष्ठ स्वीकारलाय त्यामध्ये ही पूरक पुस्तकं सरकार देणार आहे. याचा आणखीन एक शेपूट पुढं आहे. ते शेपूट असं आहे की संस्कृत ही या देशाची अत्यंत प्रगल्भ, वैज्ञानिक आणि ज्ञान भांडार असणारी भाषा असल्यामुळं सर्व शाळांच्या मध्ये सर्व पातळीवर संस्कृत शिकवण्याची सोय केली जाईल. ज्ञान भांडार असणारी प्राचीन भाषा फक्त संस्कृत आहे का? संस्कृतच्या कितीतरी शतका अगोदर तमिळ आहे. ज्ञान भांडार असणारी मराठी आहे, अमृतातेही पैजा जिंके, कन्नड आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे. यांच्यासाठी एक सोय केली आहे की प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये एक लँग्वेज सेंटर असेल. त्याच्यामध्ये शिक्षण घेतलं पाहिजे असं अजिबात नाही, ती शिकवली गेली पाहिजे असं अजिबात नाही. म्हणजे यातलं जे भाषा विषयक धोरण आहे ते धोरण समतावादी नाही आहे. आणि सरकारची जी मनीषा आहे ती अनेक दृष्टीतनं उघडकीला आलेली आहे. म्हणजे CBSEचा अभ्यासक्रम 30% कमी केला, ISSCचा अभ्यासक्रम 30% कमी केला. तो कोणता कमी केलेला आहे? भारतीय संविधानाचा भाग काढून टाकलेला आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा भाग काढून टाकलेला आहे. मग 30% मध्ये तुम्हाला संविधान आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळच काढून टाकायचे का? मग तुम्ही पूरक पुस्तकांच्या मधनं आणि एकूण शिक्षणामधनं काय देणार आहात हे निश्चितपणे कळेल. मग अडाणींना मोठे करणारी पुस्तकं असतील, अंबानींना मोठं करणारी पुस्तकं असतील, तेच आयकॉन बनवायचे. हे नव उदारवादी भांडवलशाही प्रवृत्तीचं द्योतक आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला इथं नमूद करावी लागेल. ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जवळजवळ 1200 वेळेला मोठ्या रिपोर्टमध्ये इन्क्लुजन हा शब्द आलाय, समावेशन. म्हणजे या मुख्य प्रवाहामध्ये गरिबांना समावेशित करता येईल. समावेशन हा एक भयंकर शब्द प्रयोग आहे असं मला वाटतं. कारण हे इन्क्लुजन हे नेहमी अनफेअर इन्क्लुजन असतं. आणि हे ज्या वेळेला नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्या लक्षात आलं त्यावेळेला अमर्त्य सेननी इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल वीकली मध्ये एक दीर्घ लेख लिहिलेला आहे. त्या लेखाचं नाव आहे एक्सक्लुजन वर्सेस अनफेअर इन्क्लुजन. हे अनफेअर इन्क्लुजन काय असतं? सरकार सतत राबवत असतं. इन्क्लुजन आहे आम्ही पोरांना गरीब राहू देत नाही, आम्ही पोरांना बेकार राहू देत नाही, उच्च शिक्षण झालेल्या माणसाला आम्ही शिक्षणात घेणार आहे, पण त्याला CHB म्हणून घेणार आहे. म्हणजे 6000 रुपयेवर त्याला जगायला लावणार आहे आणि ती पण भाकरी जाऊ नये म्हणून त्याचा कणा मोडलेला असणार आहे आणि तो लढाई करणार नाहीये. पार्ट टाइम शिक्षक, कंत्राटी शिक्षक, तासवारी शिक्षक, स्वयंशाही सहाय्यित खाजगी शाळा जिथं किती पगार द्यायचा हे निश्चित नसेल, ज्या शाळांच्या मध्ये ट्रेंड मॅनपॉवर असेल की नाही माहित नाही, तरी तिथं शिक्षण देण्याची परवानगी देणं आणि म्हणणं की आम्ही खाजगी दर्जेदार शाळांच्या मध्ये, हे पहा वाक्यप्रयोग अतिशय महत्वाचा आहे, खाजगी दर्जेदार शाळांमध्ये 25% गरिबांचं इन्क्लुजन करण्याचा कायदा केलेला आहे. म्हणजे 25% गरीब मुलं खाजगी शाळेमध्ये पण प्रवेश करतील, त्याच्याकडे पैसे नसले तरी सुद्धा, दुर्बल घटकातले लोक. किती छान इन्क्लुजन आहे ना.
कारण त्यांची फी सरकार भरणार आहे. सरकार असं सांगत नाही यांना फुकट शिकवा म्हणून, त्यांची फी सरकार भरणार आहे. पण हे 25% कुठले? कुणाला दुर्बल म्हणणार तुम्ही? त्याचा कुठलाही नॉर्म नाही आहे. आणि तेवढे सुद्धा एकाही शाळेनं भरलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण मुळातच दर्जेदार शाळांच्या मध्ये आम्ही 25% मुलांचं इन्क्लुजन करणार म्हणजे आम्ही सरकारी शाळा बिगर दर्जाच्या ठेवणार, हे गृहीत आहे. आणि मग हे गृहीत काय ना, हेच फार वाईट आहे. हे संविधान विरोधी आहे, हे श्रमिक आणि दलित आणि आदिवासींच्या विरोधी आहे. आणि या सगळ्या गोष्टींना यामधला शेवटचा जो भाग आहे, यामधलं सर्वात वाईट काय आहे तर याची कोणतीही चर्चा झालेली नाही. या गोष्टीची संसदेमध्ये चर्चा झालेली नाही. पंतप्रधानांनी जाहीर केलं आणि मंत्रिमंडळानं मान्य केलं. इथं संविधानाचा खून झालेला आहे. ज्यांनी ज्यांनी सूचना दिल्या या मसुद्यावर 475 पानांच्या, त्या मसुद्यातल्या एकाही सूचनेचा विचार यामध्ये झालेला नाही आहे. ही 60 पानं कोणत्याही खासदाराला वाचायला मिळालेली नाही आहेत मंजुरीपूर्वी. म्हणजे लोकशाही संपलेली आहे आणि नवी नीती आलेली आहे. प्रधानमंत्री जाहीर करतील त्यावेळेला देश बंद होईल, प्रधानमंत्री जाहीर करतील त्यावेळेला देश सुरू होईल आणि तो त्यांच्या पद्धतीनं चालेल. ते ज्यांना माणसं म्हणतील ती माणसं असतील, ज्यांना माणसं म्हणणार नाही ती जनावर असतील आणि त्यांना जगण्याचा अधिकार असणार नाही. या फॅसिस्ट राजवटीच्या विरोधात आणि या संपूर्ण कस्तुरीरंगन अहवालाच्या विरोधात आपल्याला लढाई करावी लागेल. आणि ही लढाई करताना सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवावं लागेल की रीडिंग बिटवीन द लाईन्स. यामध्ये खाजगी शाळांना बंदी नाही, लेअर्ड एज्युकेशनला बंदी नाही, फीच्या स्ट्रक्चरसाठी बंदी नाही, राष्ट्रीय नीट सारख्या संस्था आहेत त्यामुळे क्लासेसच्या बाजाराला बंदी नाही आणि गरिबांची पोरं शिकतील याची कोणतीही हमी नाही. मी पुन्हा सांगेन, मी सांगतो म्हणून मान्य करू नका. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्हीमध्ये हे छोटा अहवाल प्रसिद्ध आहे आणि इंटरनेटवर मोठा अहवाल पण आहे. तो वाचताना काय सुंदर वाटतो आणि प्रत्यक्षात काय असतो हे नीटपणे समजावून घ्या. एका राजानं सांगितलं की उद्यापासून सर्व लोकांना पंचपक्वान्नाचं जेवण मिळेल. उद्यापासून जनतेला आम्ही सोन्या चांदीचे रुपये बक्षीस देणार आहोत. उद्यापासून सर्वांना भरजरी कपडे देणार आहोत. उद्यापासून सर्वांना आलिशान घरं देणार आहोत. किती सुंदर आहे. सगळे टाळ्या वाजवायला लागले. फक्त म्हणजे एकच गोष्ट लक्षात घ्या की या गोष्टीमध्ये शूद्र, अतिशूद्र, आदिवासी आणि स्त्रियांना प्रवेश मिळणार नाही. गरिबांना यातली कुठलीही गोष्ट मिळणार नाही. पण आमचं धोरण आहे नागरिकांना सगळं द्यायचं आहे. तर नागरिक म्हणून तुमचं अस्तित्व धोक्यात आलेलं असताना घराबाहेर पडून रस्त्यावर आंदोलन करण्याची गरज आहे. सर्व विद्रोही चळवळीला मी आवाहन करतो, पुन्हा हे नीटपणे वाचा. त्यात कुणाचा फायदा होईल, कुणाचा तोटा होईल आणि लढाईची दिशा काय आहे ते ठरवा. या लढाईमध्ये आपण सगळेजण लढूया. सर्वांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय आता नव्या भारताच्या स्वातंत्र्याचा उदय होणार नाही. या ठिकाणी मी थांबतोय. जय हिंद. धन्यवाद सर. काही मला एक प्रश्न होता आपल्याला विचारायचा होता. या सगळ्या शिक्षणाच्या प्रोसेसमध्ये आपण पूर्वीपासूनच बघतोय रिपोर्ट येत आहेत. परंतु या सगळ्याच रिपोर्ट मध्ये जी बहुजन आणि कष्टकऱ्यांची जी गोची झाली आहे तर ती गोची कधी सुटणार? पहिली गोष्ट अशी आहे, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला लागेल. एक वस्तुस्थिती असते आणि ती मान्य करायची असते. या देशातली वस्तुस्थिती काय आहे? या देशातल्या कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षण नाही. संघटनांच्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षण नाही.
दलितांचा एक नेता आणि त्याला मंत्रिपद दिलं तर बाकी दलितांच्या मरणाबद्दल काळजी करायची कारण नाही. आणि मग तो नेता सुद्धा कणिक लावलेल्या मृदुंगासारखा सत्ताधाऱ्यांना वाटेल तसं चालत राहतो. म्हणून रिपोर्टचा अभ्यास करून नवा रिपोर्ट लिहिणारे विद्रोही कार्यकर्ते विद्वान निर्माण करावे लागतील. त्यांनी एकत्र बसावं लागेल आणि ही लढाई त्या शेवटच्या माणसामध्ये, म्हणजे नवा शिक्षणाचा मसुदा जो इथल्या जनतेला हवा आहे तो भाकरीसारखा चुलीवर शेकला पाहिजे, रानात काम करणाऱ्या मजुराच्या हातात खेळला पाहिजे आणि मळला पाहिजे. तो चांभाराकडे गेला पाहिजे, कुंभाराकडे गेला पाहिजे, नाव्याकडे गेला पाहिजे, सुताराकडे गेला पाहिजे. आणि त्या सगळ्यांनी ठरवायचं आहे की आम्हाला शिक्षण कसलं पाहिजे. तुम्ही आम्हाला शिक्षण कसं देणार आहे हा महत्वाचा भाग नाहीच आहे. आम्हाला शिक्षण कसं पाहिजे हे सांगणार बहुजनांचं डॉक्युमेंट आहे काय? आता कस्तुरीरंगन अहवालाच्या विरोधात एक विद्रोहीचं डॉक्युमेंट आलंय का? नाही आलेलं. यायला पाहिजे का नको? यायला पाहिजे. कुणी आणायचं आहे? ते आणायची जबाबदारी आपण मनुस्मृतीवर देऊया काय? का वेदांच्यावर देऊया? अडाणी अंबानीवर देऊया का मोदींच्यावर देऊया? म्हणून हे ठरवावं लागेल. हॅलो. हॅलो सर. हा, धन्यवाद. आपल्याकडं जे सोबत बघतायत आपला आता सध्या लाईव्ह, तर त्यांचं असं म्हणणं आहे, प्रश्न आहेत की बीजेपीच्या ज्या अजेंड्यावरचे सगळेच मुद्दे आहेत, म्हणजे आताचा राम मंदिरचं सुद्धा 370चं कलमाचं असं एनआरसी असेल, या सगळ्याच ते रेटतायत मुद्दे सगळेच, म्हणजे जनतेचा विरोध असताना सुद्धाही रेटताय. तर हाही मुद्दा पुढे रेटला जाईल का? म्हणजे शिक्षण जे धोरण आहे तेही असंच रेटलं जाईल का? नाही, तुम्ही गावागावात लढाई नाही उभी केली तर हे रेटणारच आहेत. कारण आमची संख्या महत्वाची नाहीच आहे. ते रेटणार आहेत आणि गुलामी लादणार आहेत आणि पुन्हा आम्ही मरून जाणार आहे. थँक्यू सर. थँक्यू. बंद करूया. 2 मिनिटं सर. एक आभाराचा हे घेऊया आपण. ओके, ठीक आहे. जे कमेंटमध्ये प्रश्न आलेत काही, तर ते आपण सरांना विचारलेत. तर या सगळ्याच विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीनं शिक्षण जो मसुदा किंवा जे धोरण 2020चं सरकारनं पारित केलं, ते सगळाच अहवाल सरांनी त्याचं स्पष्टीकरण केलं. आणि हाच सगळं जे धोरण आहे ते कसं बहुजन कष्टकरी आणि श्रमकरी ज्या लोकांच्या विरोधात आहे, जाती व्यवस्था पुढे नेणारं धोरण आहे, तसं ते भांडवलदारांना पोषक असं धोरण आहे. आणि शिक्षण मुळात नफा कमवण्याचं साधन असू नये. शिक्षण हे कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या ज्या तरतुदी आहेत त्या याच्यामध्ये शिक्षण हे मोफत असावं, प्रत्येकाला शिक्षण, मी तर म्हणतो हायर एज्युकेशन सुद्धा मोफत असावं, परंतु शिक्षण हे नफा कमवण्याचं साधन आज सरकारनं बनवलेलं आहे. आणि ह्याच जो अहवाल आहे 2020चा, हा सुद्धा त्याच एका गोष्टीकडे पुढे घेऊन जाणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे सरांनी भाषेविषयी पण सांगितलं आणि विद्यापीठीय शिक्षणाविषयी सांगितलं, प्राथमिक शिक्षण विषयी सांगितलं. शिक्षण हे जर योग्य शिक्षण मिळालं नाही तर हे शिक्षण ते पुढच्या पिढ्या गुलामी कडे नेणार आहे. आणि तेच आताच्या बीजेपी सरकारला, केंद्रातल्या बीजेपी सरकारला आणि त्यांच्या जे पिलावळ आहेत त्यांना पाहिजे आहे. म्हणून हे जे धोरण जे राबवलं आहे, शिक्षण धोरण 2020चं जे पारित केलं आहे, तर ते धोरण हे इथल्या बहुजन कष्टकरी, श्रमकरी, आदिवासी या सगळ्याच लोकांना, या सगळ्याच भागाला हे शिक्षण हे परिणाम खूप वाईट पद्धतीने परिणाम करणार आहे, त्यांच्या शिक्षणासाठी परिणाम करणार आहे. पुन्हा एकदा सगळ्या मनुस्मृतीचा अजेंडा राबवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. म्हणून या पुढची दिशा आपण ठरवणार आहोत. आज आपल्याला प्राध्यापक राजेंद्र कुंभार सरांनी अतिशय विस्तृतपणे साधारणतः 1-1.25 तासाचं लेक्चर आपल्याला या ठिकाणी त्यांचा बहुमोल वेळ काढून आपल्याला दिला, समजून सांगितलं. आणि आपण इथून पुढे त्यांच्यासोबत कनेक्ट राहणार आहोत वेगवेगळ्या प्रश्नांसाठी. तरी सर कायमच आमच्या सगळ्यांसाठी वेळ देत असतात आणि सरांचं पुन्हा एकदा आभार मानतो सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीनं, परिवर्तनवादी चळवळीच्या वतीनं सरांचा आभार मानतो. आणि तुम्ही सर्वजण लाईव्ह बघताय ते सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय, सगळ्यांनी समजून घेतलं आणि प्रश्नही विचारलेत.
तर त्यांचाही सगळ्यांचं वेळात वेळ काढून सगळ्यांनी या ठिकाणी लाईव्ह आलात. सगळ्यांचं आभार. सगळ्यांनी सहकार्य केलेल्या कॉम्रेड धनाजी गुरव आणि डॉक्टर जालिंदर घिगे आणि सर्वच कार्यकर्त्यांचं, विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या सर्वच कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि हे व्याख्यान इथं संपलं आहे असं जाहीर करतो. धन्यवाद.